नमस्कार. बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण बँक ॲज पेन्शन फंड मॅनेजर म्हणजेच बँकिंग संस्था पेन्शन फंड व्यवस्थापक म्हणून जी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. पेन्शन फंड मॅनेजर ही एक अशी सबसिडियरी ऑर्गनायझेशन किंवा एक संस्था असते की जी PFRDA म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने लायसन दिलेली एक नोंदणीकृत रजिस्टर्ड कंपनी असते की जिला PFRDA आपल्या कायद्यातील सेक्शन 27 मधील सबसेक्शन 3 नुसार परवानगी देत असते. ही संस्था एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असते, ती म्हणजे कॉन्ट्रीब्युटर किंवा सबस्क्रायबरनी सबस्क्राईब केलेले फंड्स मॅनेज करणे म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करण्याचे काम करत असते. PFRDAच्या गाईडलाईननुसार पेन्शन फंड पुढील कार्य पार पाडत असतात. एक म्हणजे प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट ऑफ ॲसेट अंडर मॅनेजमेंट. या संस्थेकडे ज्या ॲसेट्स म्हणजेच निधी या सबस्क्रायबरनी दिलेला असतो त्याचे व्यावसायिक गुंतवणूक करणे, प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट करण्याचे काम ही संस्था करत असते. त्याचबरोबर सेकंड फंक्शन म्हणजे स्कीम पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन ॲज पर द लेड आउट स्कीम बाय द अथॉरिटी. PFRDAने दिलेल्या सूचनेनुसार विविध प्रकारच्या स्कीम्स व पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन करण्याचे काम या संस्था करत असतात. थर्ड इज मेंटेनन्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड रेकॉर्ड ऑफ इट्स ऑपरेशन. PFRDAच्या सूचनेनुसार या संस्थेने केलेल्या सर्व व्यवहाराचे बुक ऑफ अकाउंट्स मेंटेन करणे, त्याबाबतचे विविध प्रकारचे रेकॉर्ड्स PFRDAच्या अपेक्षेप्रमाणे मेंटेन करून ठेवण्याचे काम ही संस्था करत असते. फोर्थ इज रिपोर्टिंग टू द अथॉरिटी अँड नॅशनल पेन्शन स्कीम्स ट्रस्ट ॲज पिरियॉडिकल इंटरवल. म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम ट्रस्ट जी आहे या ट्रस्टच्या सूचनेनुसार व PFRDAच्या सूचनेनुसार पिरियॉडिक रिपोर्ट्स हे सादर करणे अपेक्षित आहे. फिफ्थ इज पब्लिक डिस्क्लोजर. म्हणजेच जनतेसाठी काही माहिती प्रसिद्ध करणे की जी त्या ठिकाणी डिस्क्लोज करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या व्यतिरिक्त PFRDA वेळोवेळी ज्या सूचना देईल त्या सूचनेप्रमाणे काम करणे ही पेन्शन फंड मॅनेजरची महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्यांचे कार्य असते. आता आपण पाहणार आहोत की बँकिंग संस्था ॲज पेन्शन फंड मॅनेजर म्हणून नेमकी कोणती भूमिका पार पाडत असतात व त्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेले नियम व त्याबाबतचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत. सन 2007 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या देशातील बँकिंग संस्थांना पेन्शन फंड मॅनेजर म्हणून काम करण्याची मुभा दिली. त्यानुसार या देशातील शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स या पेन्शन फंड मॅनेजर म्हणून कार्य करू शकतात. अर्थात याकरिता या देशातील बँकिंग संस्थांना थेट आपल्या बँकिंग संस्थेच्या माध्यमातून किंवा आपल्या बँकेतील डिपार्टमेंटच्या माध्यमातून पेन्शन फंड मॅनेजर म्हणून काम करता येत नाही. तथापि याकरिता स्वतंत्र सबसिडियरी ऑर्गनायझेशन स्थापन करण्याची आवश्यकता असते. म्हणजेच ज्या बँकेस पेन्शन फंड मॅनेजर म्हणून काम करावयाचे आहे अशा बँकेस एक सबसिडियरी स्थापन करावी लागेल व या सबसिडियरीच्या माध्यमातून पेन्शन फंड मॅनेजमेंटचे काम करता येईल. म्हणजेच त्यांना आपल्या बँकेतील एक्झिस्टिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे काम करता येणार नाही. तथापि या बँकेस या सबसिडियरीच्या नावामध्ये आपल्या बँकेच्या नावाचे ॲब्रिव्हिएशन्स किंवा अध्याक्षरे किंवा आपल्या बँकेचे नाव हे यूज करता येणे शक्य आहे की ज्याचा उपयोग या पेन्शन फंड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे किंबहुना या संस्थेचे विश्वासार्हता व त्याबाबतची माहिती जनतेपर्यंत प्रॉपर वेने पोहोचवता येणे शक्य होऊ शकते. याकरिता आपल्या बँकेचे ॲब्रिव्हिएशन्स किंवा नाव त्यामध्ये वापरता येणे शक्य आहे. उदाहरणार्थ SBI पेन्शन फंड म्हणजेच यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाचा उल्लेख
याच्यामध्ये केलेला दिसून येतो. या पद्धतीने आपल्या बँकेचे ॲब्रिव्हिएशन्स किंवा आद्याक्षरे यामध्ये वापरता येऊ शकतात. अशा प्रकारची पेन्शन फंड मॅनेजमेंट संस्था ही स्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया सेट केलेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. यामधील पहिला क्रायटेरिया की त्या संबंधित बँकेचे नेट वर्थ हे त्या ठिकाणी किमान 500 कोटी रुपये असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरा क्रायटेरिया म्हणजे कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो हा त्या ठिकाणी कमीत कमी 11 त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे आणि तो सतत गेल्या 3 वर्षामध्ये तो त्या ठिकाणी 11पेक्षा कमी असता कामा नये, तो त्यापेक्षा अधिक असावा. कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो म्हणजे बँकेकडील भांडवल व त्या बँकेच्या नॉन परफॉर्मिंग ॲसेट याच्यामधील तो रेशो असतो, म्हणजेच तो 11%पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित बँकेला गेल्या सलग 3 वर्षामध्ये सतत निव्वळ नफा प्राप्त झालेला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बँकेचा रेट ऑन ॲसेट म्हणजेच ROA हा त्या ठिकाणी किमान 0.6% किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. म्हणजेच बँकिंग संस्थेच्या एकूण मालमत्ता व त्याला मिळणारा परतावा याच्यामधला हा रेशो 0.6% किमान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित बँकेचा नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट रेशो हा त्या ठिकाणी 3%पेक्षा अधिक कम असता कामा नये, तो जास्तीत जास्त 3% व त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित बँकेने सबसिडियरी स्थापन केलेली असेल तर त्या सबसिडियरीचं कामकाज व तिचा परफॉर्मन्स हा सॅटिस्फॅक्टरी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मॅनेजमेंट ऑफ द बँक इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ शुड बी गुड. जे बँकेचे मॅनेजमेंट व त्यांचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ हा उत्तम असणे किंवा चांगला असणे अत्यंत आवश्यक आहे. या अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या बँकेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगीने पेन्शन फंड मॅनेजमेंट संस्था ही स्थापन करून पेन्शन फंड मॅनेजमेंटचे काम हे करता येऊ शकते. तथापि याकरिता PFRDAचे रूल्स देखील फुलफिल करणे आवश्यक असते. PFRDAच्या नियमानुसार ज्या बँकेस पेन्शन फंड मॅनेजर म्हणून काम करावयाचे आहे त्या बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा प्रथम परवाना घेणे आवश्यक असते. त्यानंतर PFRDAचे सर्व टर्म्स अँड कंडिशन्स देखील फुलफिल करण्याची आवश्यकता असते. ज्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे द बँक शुड ऑब्टेन द प्रायर परमिशन ऑफ द RBI फॉर इन्व्हेस्टिंग इन पेन्शन फंड मॅनेजर. म्हणजेच या पेन्शन फंड मॅनेजमेंट कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी संबंधित बँकेने आवश्यक आहे. त्याचबरोबर बँकेचे व सबसिडियरी ऑर्गनायझेशनचे बोर्ड ऑफ डायरेक्टर हे कंपोजिट करणे आवश्यक असून त्यासाठी PFRDAचे नॉर्म्स फुलफिल करणे किंवा त्याचे पालन करणे आवश्यक असते. त्याचबरोबर पेरेंट बँक म्हणजे जी बँक पेन्शन फंड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट स्थापन करू इच्छिते अशा बँकेस आपल्या या सबसिडियरीबरोबर प्युअर प्रोफेशनल संबंध मेंटेन करणे म्हणजेच आर्म्स लेंथ विथ द सबसिडियरी ऑर्गनायझेशन हे आवश्यक असते. म्हणजेच फंडची देवाणघेवाण ही मार्केट रूल्स व रेग्युलेशननुसार हे करणे अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर एका विशिष्ट बँकेला तिच्या एकूण भांडवल व तिच्याकडील रिझर्व्हच्या जास्तीत जास्त 10%पर्यंतची इन्व्हेस्टमेंट सबसिडियरी ऑर्गनायझेशनमध्ये करता येऊ शकते. म्हणजेच त्यापेक्षा अधिकची रक्कम या सबसिडियरी ऑर्गनायझेशनमध्ये करता येणार नाही. त्याचबरोबर संबंधित बँकेने या संपूर्ण ग्रुपसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह रिस्क मॅनेजमेंट पॉलिसी तयार करणे आवश्यक असते की ज्यामध्ये बँकेची गुंतवणूक त्याचबरोबर या पेन्शन फंड मॅनेजमेंट सबसिडीची गुंतवणूक याबाबतचे ध्येय धोरणे ठरवून देणे आवश्यक असते. त्याचबरोबर संबंधित बँकेने या सबसिडीच्या मॉनिटरिंगसाठी किंवा सुपरविजनसाठी एक सुटेबल सिस्टम डेव्हलप करणे आवश्यक असते. ही सिस्टम डेव्हलप करत असताना PFRDAचे सर्व रूल्स व त्यांच्या टर्म्स कंडिशन फुलफिल होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर द पेन्शन फंड सबसिडरी शुड नॉट सेटअप अनदर सबसिडरी विदाउट प्रायर अप्रुव्हल ऑफ RBI. म्हणजेच संबंधित बँकेने जर सबसिडरी स्थापन केलेली असेल
आणि ती सबसिडियरी पेन्शन फंड सबसिडियरी म्हणून काम करत असेल तर अशा सबसिडियरीला दुसरी सबसिडियरी स्थापन करता येणार नाही, किंबहुना अशा संस्थेसाठी प्रमोटर म्हणून देखील काम करता येणार नाही. त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रायर अप्रूव्हल घेणे आवश्यक राहील. त्याचबरोबर अशा ज्या बँकेस पेन्शन फंड सबसिडियरी स्थापन करावयाची आहे की अशा बँकेने आपला बिझनेस प्लॅन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सबमिट करणे आवश्यक आहे, की ज्याच्यामध्ये पुढील 5 वर्षातील कामकाजाचे प्रोजेक्शन किंवा त्याविषयीचा आराखडा त्यामध्ये मांडलेला असणे अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर या बँकेने स्थापन केलेल्या या पेन्शन फंड सबसिडीला बँकेच्या मूळ ग्राहकांचा डेटा हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ॲक्सेस देता कामा नये. म्हणजेच कोणत्याही पद्धतीने प्रायव्हसीचा भंग होणार नाही या पद्धतीने रिलेशन मेंटेन करणे आवश्यक असते. त्याचबरोबर बँक शुड नॉट ग्रँट एनी अनसिक्युर्ड ॲडव्हान्स टू द सबसिडियरी विदाउट प्रायर अप्रुव्हल ऑफ RBI. म्हणजेच बँकेने स्थापन केलेल्या पेन्शन फंड सबसिडियरीला संबंधित बँक कोणत्याही पद्धतीचे अनसिक्युर्ड ॲडव्हान्सेस किंवा लोन्स म्हणजेच असुरक्षित कर्जपुरवठा हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. तर अशा प्रकारचे रूल्स फुलफिल करणारे, टर्म्स कंडिशन फुलफिल करणाऱ्या संस्थेला पेन्शन फंड मॅनेजर म्हणून काम करता येते. सध्या आपण भारतामध्ये जर पेन्शन फंड मॅनेजरचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था जर पाहिल्या तर त्यामध्ये 2 कॅटेगरी करता येऊ शकतात. पेन्शन फंड मॅनेजर्स फॉर गव्हर्नमेंट सेक्टर अँड पेन्शन फंड मॅनेजर फॉर दी प्रायव्हेट सेक्टर. गव्हर्नमेंट सेक्टरसाठी काम करणारे पेन्शन फंड मॅनेजरमध्ये LIC पेन्शन फंड लिमिटेड, की जो लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा हा पेन्शन फंड असून, स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन फंड, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया रिटायरमेंट सोल्युशन लिमिटेड म्हणजेच UTI रिटायरमेंट सोल्युशन हे LIC, स्टेट बँक ऑफ इंडिया व युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाने स्थापन केलेले हे पेन्शन फंड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमधल्या एम्प्लॉईकरिता स्थापन करण्यात आलेले पेन्शन फंड जर आपण पाहिले, पेन्शन फंड मॅनेजर्स आपण जर पाहिले तर ते 7 आहेत सध्या, की ज्यामध्ये HDFC पेन्शन मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, ICICI प्रुडेन्शियल पेन्शन फंड मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, कोटक महिंद्रा पेन्शन फंड लिमिटेड, LIC पेन्शन फंड लिमिटेड, SBI पेन्शन फंड प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर UTI रिटायरमेंट सोल्युशन लिमिटेड व बिर्ला सन लाईफ पेन्शन फंड पेन्शन मॅनेजमेंट लिमिटेड. म्हणजेच यामधील LIC, SBI व UTI पेन्शन फंड्स हे प्रायव्हेट सेक्टर व गव्हर्नमेंट सेक्टरसाठी देखील कार्यरत असल्याचे दिसेल. मात्र उर्वरित 4 फंड्स हे केवळ प्रायव्हेट सेक्टरसाठी फंड मॅनेजर किंवा पेन्शन फंड मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. तर अशा पद्धतीने या देशातील बँकिंग संस्था की आपल्यास की पेन्शन फंड सर्व्हिसेस देण्याकरिता एक सबसिडियरी ऑर्गनायझेशन म्हणून किंबहुना पॅरा बँकिंग सर्व्हिस म्हणून अशा प्रकारच्या सर्व्हिसेस या प्रोव्हाइड करत असतात. तर यावरून आपणास बँकिंग संस्था पेन्शन फंड म्हणून मॅनेजर म्हणून कार्य करत असताना त्यांना कोणत्या अटी व शर्तीचे पूर्तता करणे आवश्यक असते, या देशामध्ये पेन्शन फंड मॅनेजर म्हणून त्यांनी कोणत्या सेवा देणे आवश्यक आहे व त्याचबरोबर भारतात सध्या कोणकोणत्या संस्था पेन्शन फंड मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत याची माहिती यावरून आपणास मिळालेली असेल. धन्यवाद.